13 ऑगस्ट 2024 रोजी भागलपूरच्या पोलीस लाईनमध्ये नीतू कुमारीच्या क्वार्टर नंबर CB38 बाहेर प्रचंड गर्दी होती। थोड्याच वेळात पोलीस आले आणि घरात शिरले, पण पोलिसांनी घरातलं दृश्य पाहिलं तर ते भयंकर होतं। काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मिळालेल्या माहितीनुसार 2015 बॅचची कॉन्स्टेबल असलेल्या नीतू कुमारीचं घर आतून बंद होतं। सकाळी दूधवाला आला पण दार उघडलं नाही, त्यामुळे त्याने व शेजाऱ्यांनी दाराला धक्का दिला। दार उघडल्यावर घरात 5 मृतदेह होते। काहींचे गळे आवळले होते तर नीतूच्या पतीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला। आजूबाजूच्या लोकांची चौकशी केल्यावर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या। लोकांनी सांगितलं की नीतूचा पती पंकज बेरोजगार होता। घरात नीतू एकमेव कमवणारी होती। पती पत्नीमध्ये वारंवार भांडणं होत होती। नीतू ही मूळची बक्सरची होती। तिची बदली भागलपूरला झाली होती, त्यामुळे ती कुटुंबासोबत इथे राहत होती। नीतू व पंकज यांचं लव्ह मॅरेज होतं, पण काही काळापासून या दोघांमध्ये रोज भांडणं व्हायची। पंकजला नीतूचं अफेअर असल्याचा संशय होता, पण नीतू नकार देत होती। आता सत्य काय आहे हे पोलीस तपासातच कळेल। नीतू व पंकज यांचे मोबाईल तपासासाठी पाठवण्यात आले आहेत। सध्या पोलीस या प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहेत।